नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, आता मी सिंधुदुर्गमध्ये आलो होतो आणि गावाकडून काही मित्रांनी मित्रपरिवाराने काही एक गुंडाप्पा नावाचे आहे त्यांनी मला देवगड हापूस आणायला सांगितले होते. तर जास्त तयार झालेला आंबा जर घेतला तर 2 दिवसात खराब होते, म्हणून मी आज फ्रेश बागेमधून तोडून आणलेली देवगड हापूस फ्रेश शेतकऱ्यांना आणलेली मका तिथं जाऊन सगळं व्यवस्थित धुवून वगैरे साफ करून 22 डझन आंबा मी 550 रुपयानं खरेदी केली आहे. तुम्ही बघू शकता. तर मका 12,100 रुपयाचा मी आज आंबा खरेदी केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि प्युअर नॅचरली, केमिकल नाही, काय नाही. बागेतून तोडून आणलेला आंबा थोडं चिक वगैरे असते तर ते धुवून वाऱ्याला पंखा लावून वाळवणार आणि कपड्यानं स्वच्छ पुसून पुन्हा ते जे देवगड हापूस आंबाचा छोटा बॉक्स आहे 1 डझनचा, जे की त्याच्यात 12 आंबे असतात. तर आंबं मोठं असल्यामुळं ते 10 आंबो भरलं होतं. मी मालवणी बोलतो. आणि 12 आंबोचं 1 डझन असतो, पण आंबो मोठा होतं म्हणून एका बॉक्समध्ये 10 आंबो घातलो आणि एका बॉक्समध्ये खाली भाताचं तणीच थोडं घातलो आणि नंतर वरती बी कागद टाकून पुन्हा आंबा झापून त्याच्यावरती अजून तणीच टाकला. बघा, हे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं देवगड हापूस आंबो आहे. तुम्ही बघू शकता. आणि आजोबाचं वय खूप आहे तरी आजोबा बॉक्स पॅक करताना तुम्ही बघू शकता. तर मका 550 रुपये डझन प्रमाणे 22 डझन मी आंबो खरेदी केलेलं आहे देवगडतो. आणि ते का गाडीमध्ये माझ्या इंडिगोमध्ये डिकीमध्ये टॉप बसलो आहे, सगळा मी टाकलेला आहे. तर अशा प्रकारे देवगड हापूस आंबा हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मिळतो. का तर ह्या आंब्याची कोणी बराबरी करू शकत नाही आणि ह्याला आंब्याचा राजा असं बोललो जातो. त्याच्यावर मी तुम्हाला सांगू शकतो, देवगड हापूस आंबा चिरून खाला खूप छान असतो आणि ते आंब्याची चव वेगळीच असते. आणि तो आता आंबा संपत आल्यामुळं थोडा महागलेला आहे. तर अशा प्रकारे आंबो आम्ही पॅक वगैरे करून नंतर मी त्याला पैसे ऑनलाईन दिले आणि तिथून गाडीमध्ये भरून निघालो. तर आज आता साहेबाच्या गावावरून त्याच्या सासरवाडीत आलेला आहे आणि सकाळी माझा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता. मी आता इथून उद्या पुण्याला जाणार. पुण्याला मुक्काम करून परवा दिवशी संध्याकाळी 10-11 वाजेस्तोवर पेठणीला येणार, असा माझा प्रवास आहे. तुम्ही बघू शकता. तर हे बघा, इंडिगो गाडीमध्ये एवढ्या आंब्याच्या पेट्या गाडीमध्ये 26 पेट्या भरलेल्या आहेत. असंच माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब